नाव सांगायचं आहे आणि तुम्ही क्लास कसं जॉईन केलात आणि तुम्ही कुठून आहात? ओके. सगळ्यांना हाय फर्स्ट ऑफ ऑल. मी रुपाली एकनाथ मुंगसे. मी संगमनेरवरून. तशी मी प्रॉपर देवकोठेची आहे. हं, पण एकदम छोट्या विलेजमधून येतो आम्ही. हं, मी Instaला तुमची ॲड बघितली होती. हं, फर्स्ट टाईम जॉइन करताना असं मनात आलं हे म्हणजे रिअल आहे की नाही, करू की नको? हं, मी तशा आधी करत होते ब्लाउज डिझाइन, पण मी प्रॉपर आरी वर्क नव्हते शिकलेले आधी. हं. मग मी करायचं ठरवलं होतं. मग म्हटलं ठीक आहे. मला आधी ऑफलाईन येऊन करायचं होतं. पण मला काही पॉसिबल नव्हतं. मग मी नंतर ठरवलं की ठीक आहे ऑनलाईनच करू आपण एकदा ट्राय करू. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आरी वर्क शिकण्याआधी तुमचं काही इन्कम सोर्स होतं का? नाही, इन्कम सोर्स नाही. मी ॲज अ पॅशन म्हणून ते आधी सुरुवातीला मला आवडायचं ते. हं. म्हणून मी ते स्टार्ट केलं आणि ते आता माझं इन्कम सोर्स बनलंय. अच्छा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ज्यावेळेस तुम्ही क्लास जॉईन केला त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? आधी खूप एक्साइटमेंट होतीच पहिल्या वेळेसपासूनच. हं. खूप छान आणि तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आला तो दुसरीकडे कुठेच येणार नाही. मी म्हणजे खूप बेस्ट डिसिजन होतं तुमच्याकडे क्लास करण्याचा. तुमच्यासारखे इतके पेशन्स एवढे मी 2-2.5 महिने आपण क्लास केला. हं. तुम्ही कधीच कोणावरच कधीच चिडला नाही. इतकं वेळेस समजून सांगितलं. असं म्हणजे अजून पण वाटतं की परत क्लास जॉइन करूनच तुमच्याकडून शिकावं. अच्छा, ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मॅम, आरी वर्क म्हणजे वाणीश्री आरी वर्क क्लासेसची कोणती गोष्ट तुम्हाला खूप चांगली वाटली? अं, तसं सगळंच छान आहे. हं, पण जर आपल्याला काही अडलं किंवा असं नाही की तुम्ही क्लास आहे तोपर्यंतच तुम्ही सगळं आमचं समस्या सोडवता असं नाही. तुम्ही क्लास आता आपला क्लास संपवून मला हं. जवळपास 3-4 महिने झाले. तरी मी कधीही काही विचारलं तरी तुम्ही मला कायम सांगता, कायम सपोर्ट करता. ही गोष्ट मला खूप आवडते. ओके, थँक यू मॅम. नेक्स्ट क्वेश्चन मॅम, माझी अशी कोणती टिप आहे की तुम्हाला ती म्हणजे अजून पण उपयोगी पडते किंवा कामाला येते तुमच्या? मला सगळ्याच गोष्टी सगळ्याच उपयोगी पडतात. हं, प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट समजावून सांगितलेली आहे. हं. सुई पकडण्यापासून ते सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं सगळंच. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन, फर्स्ट टाईम पैसे कमवण्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही किती इन्कम केलात फर्स्ट टाईम? माझा एक अनुभव खूप छान होता. हं, कारण मला बऱ्याचदा म्हणजे बरेच जण बोलायचे, की करा. मला आधी येत होतं थोडंसं वर्क, हं, पण मी काही एवढं करत नव्हते. हं, पण मग मी ते एक पॅशन म्हणून जेव्हा चालू केलं, मला फर्स्ट ऑर्डर आली. मी ब्राईडची ऑर्डर घेतलेली होती. एक 1,500 ची ब्लाउजची सुरुवातीला घेतली. हं, त्यानंतर मला एक 6,000 ची आली. हं. त्यानंतर एक मी 4,000 ची केली. मी जवळपास आता 15 ते 16 ब्लाउजेस केलेत. ओके. खूप छान अनुभव हां. आलाय. ओके, ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आरी वर्क शिकल्यानंतरनं तुमच्या जीवनात काय बदल झाले? खूप मोठा बदल झाला कारण सगळ्यांना एक ती माझी ओळख म्हणून हं, की आरी वर्क करतात. हं. बाहेर गेल्यानंतर प्रत्येक जण जो रिस्पेक्ट देतो आपल्याकडे बघताना, हं. तो खूप खूप अनमोल आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, येणाऱ्या एका वर्षात आरी वर्कमधून किती पैसे कमवण्याचं तुमचं एक टार्गेट आहे? पैसे कमवण्याचं असं नाही, पण मला खूप शिकायचं आहे. अजून नवीन-नवीन गोष्टी शिकायच्या आहे आणि हं, मला क्लासेस चालू करायचं सुरू आहे. हं. बघू कसं काय-काय होतंय आता. ओके, ठीक आहे. आणि आता जे नवीन आहेत स्टुडंट असू द्या, ज्यांना आरी वर्क शिकायचं आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देणार शिकण्यासाठी? मी मी ऑलरेडी 2 स्टुडंट तुम्हाला माझ्याकडनं पाठवले होते. हो. मी बरेच म्हणजे मला जे विचारतात मी त्यांना फक्त तुमचा ॲड्रेस देते. कारण तुमच्यासारखं मला नाही वाटत कोणी एवढं पेशन्स ठेवून शिकवत असेल म्हणून आणि खूप बेस्ट प्रत्येक गोष्ट शिकवता तुम्ही व्यवस्थित एकदम. ओके, ठीक आहे. थँक यू. तुम्ही वेळ काढून इंटरव्ह्यू जॉइन केलात. ओके.